श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज वार गुरुवार, महिन्यातली सगळ्यात मोठी संकष्ट चतुर्थी आज आहे. या चतुर्थीला तुम्ही तुमच्या घरातील गणपती बाप्पाला हा नैवेद्य संध्याकाळी जरूर दाखवावा आणि त्या नैवेद्यासमोर गणपती बाप्पासमोर बसूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे. त्यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील ते दूर होईल. श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना, कार्तिक महिना, त्याचप्रमाणे माघ महिना सुद्धा अतिशय पवित्र, पावन आणि शुद्ध असा महिना असतो. या महिन्यात येणारी प्रत्येक महत्त्वाची तिथी ही आपलं भाग्य बदलू शकतं. या तिथीला आपण उपाय करणे चुकायचे नाही. ज्या तिथीला ज्या देवांची, ज्या गुरूंचे महत्त्व असते त्या दिवशी त्या गुरूंची, त्या देवांची सेवा करावी, नैवेद्य हा दाखवावा आणि आपलं भाग्य स्वतः बदलून घ्यावं. याने आपल्या अडचणी, संकटे दूर होतात आणि आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. आज गुरुवारच्या दिवशी संकष्ट चतुर्थी आहे. ज्यांना जमतं ते उपवास करतात आणि ज्यांना जमत नाही ते फक्त पूजा करतात. संध्याकाळी नैवेद्य दाखवून आपण हा उपवास सोडू शकतो, फलाहार करू शकतो. नैवेद्य दाखवून संध्याकाळी उपवास हा सोडायचा, परंतु या दिवशी 2 काम उपवास करता येणं शक्य नसेल किंवा शक्य असेल तरी हे 2 काम तुमच्या देवघरात बसून तुम्हाला नक्की करायचं आहे. त्यातलं पहिलं काम म्हणजे गणपती बाप्पाला नैवेद्य हा दाखवायचा आणि दुसरं काम म्हणजे लगेचच ही सेवा करायची. तर नैवेद्य कशाचा दाखवायचा, काय नैवेद्य दाखवायचा? तर गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य आज गणपती बाप्पाला दाखवायचा आहे. मोदकांचा नैवेद्य तुम्ही 21 उकळीचे किंवा तळणीचे जे तुम्हाला येतील असे मोदक करायचे आहे. जर तुम्हाला मोदक जमत नसेल तर मोतीचूरचे लाडू सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता किंवा केळी सुद्धा दाखवली तरी चालेल, किंवा खोबरं, जे ओलं नारळ असतं आपण जे पूजेसाठी वापरतो ते नारळ तुम्ही ठेवलं तरी चालेल. त्याच्यामधून तुम्हाला जो नैवेद्य आवडीचा वाटेल तुम्ही ते नैवेद्य म्हणून करू शकाल, ते तुम्ही करायचं आहे. गणपती बाप्पासमोर हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 माळ गणपती बाप्पाचा मंत्र जप करायचा आहे, जो तुमचे विघ्न, तुमचे संकट, तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते दूर करेल. तो मंत्र म्हणजे असा आहे, लक्ष देऊन ऐका. श्री विघ्नहर्ताय नमः, श्री विघ्नहर्ताय नमः, श्री विघ्नहर्ताय नमः असं सावकाश हळूवारपणे 108 वेळा या मंत्राचा जप, नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. आणि हा जप केल्यानंतर देवाची आरती करून तुम्हाला प्रसाद सर्वांना वाटायचा आहे. गणपती बाप्पासमोर आपण जेवताना आपण जे जेवण बनवले आहे, वरण भात चपाती जे काही असेल त्याचं सुद्धा तुम्हाला जेवताना नैवेद्य दाखवूनच तुम्हाला जेवण जे आहे ते ग्रहण करायचं आहे. तर हे उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता. तर आज संध्याकाळी हा उपाय नक्की करून पहा. 100% तुम्हाला फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.